मुद्द्यावर येतो भावांनो, आमच्या मुंबईला काय झाले, समृद्धी मार्गामुळे आम्हाला नाशिक औरंगाबाद तो भाग जवळ पडतो. जेव्हापासून तुम्ही सांगितलंय मोठी संघटना मोठे भाऊ, तुम्ही आम्हाला आदेश दिला नाशिकचा औरंगाबाद जालन्याचा कुठलाही बैल पलवायचा नाही, आम्ही कुठलाही बैल पळून दिला नाही. पण झालाय प्रॉब्लेम असा, स्वतः माझ्याकडे 2 वासरे आहेत, काही लोकांनी वासरे खरेदी केलेली आहेत. मग अशी विजय भाऊनी सांगितलं, आप्पांनी सांगितलं, आमचं एकही बैल आमच्या नावावर नाही, सगळे विजय कोळ्याच्या नावावर असतात किंवा दुसऱ्या किंवा कोरालच्या मामाच्या नावावर असतात. जी काही लोकांनी आमची वासरे घेतली, मोठी बैल बोलत नाही, हरामखोर जो लखनवाला, याला मी सांगतो कानपाडाचा विलास पेलांचे वाचलाय तो. त्यांच्या मैदानामध्ये तो मला एकदा बोललेला, इकडची लोक काय अशी, त्याला सांगितलं भिकारचोट, इकडे सांगत नाही, एक शेतविकतीनं तुला आई बाबासाठी विकत घेतील, रोड टोच जमिनीत आमच्या, बरोबर ना बोललो त्याला मी. तो झाला. मी ज्या वेळेचा पैरा करायचो स्वतः विलासला पण सांगितलं मी, विलास तुझा अर्जुन नावा रुपयाला या लोकांमुळे आलाय, या पश्चिम महाराष्ट्रामुळे आलाय, त्यामुळे याचं खाल्लंय ना त्याचे गुणगा मरेपर्यंत पळणं लक्षात ठेव. त्याला फोनवर सांगितलं, बरोबर ना विजू. त्यांनी मला फोन पण केला, भाई तुम्ही असे कसे बोलता. बरं असं नाही, अरे ज्या लोकांच्यामुळे आपलं नाव झालं, आपल्या गावाचं नाव झालं, आपल्या बैलाचं नाव दिलं, ती जाण ठेवली पाहिजे. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, ही वरिष्ठ कमिटी तुमची असेल, तुमचा युवा मंच असेल का, आमच्याकडे काही लोकांनी वासरे घेतलेली आहेत, आदत वासरे, ही मोठी चोर चामटे नाही की जी लोक आहेत ना, जी बैल आता लोकांकडे आलेली आहेत, माझी पण आलेली वासरे आहेत, याचा काही निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला 1 नंबरची मोठी बैल सांगत नाही आहेत, जी घेतलेली वासरे तीच तुम्ही सांगा कसं करायचं, काय करायचं तुम्ही सांगाल ते ऐकू आम्ही. कारण कसं होतं, जेवढी बिंजोरची आमच्या शर्ती होतात मुंबईला, एका आठवड्यामध्ये बुधवारी शुक्रवारी 4-4 मैदानं होतात. काय होतं, छोट्या छोट्या बैलांच्या शर्ती व्हायच्या बंद झाल्यात. तुमच्याकडे जे बिंजोरच्या मैदानं होतात ती पण मैदानं बंद होत आली आहेत. त्यामुळे तुम्ही काहीतरी मार्ग काढावा, यासाठी आम्ही आलेलो इथे. बघा तुम्ही एक विचार घ्या आणि आम्हाला सांगा, तुम्ही जर जे सांगाल ते आम्ही मान्य करू. असं नाही, आबांचा आणि विलासपण जो अपमान झालाय यो मरेपर्यंत आम्ही कधीच सहन करणार नाही. सगळे विसरतील, मुंबईकर विसरणार नाही. पुढच्या वर्षी पण ही बैल आमच्या मुंबईला कधीच पळणार नाही, तुला गावी देतो. माझी सर्व कमिटी आहे आणि आम्ही आहे. फक्त एवढंच आहे का आम्ही गोरगरीब जे छोटे मोठे बैलगाडे मालक आहेत हे पळू शकत नाही, असं जरा बघा. माझ्याबद्दल बोलत नाही आहे, कारण आबाने मी एकत्र गाड्या घेतल्यात, त्यामुळे आम्ही गोरगरीब ना, म्हणजे खरोखर तुम्ही पण वासरे घेतली आहेत. बऱ्याच जणांचा विषय जरा तुम्ही जरा सर्वांनी जर मांडला तर बरं होईल. सर्वांची तोंड जरा खाली पडलेली, जेवायची वेळ झालेली आहे. मी जास्त काही बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, पहिल्या दिवसापासून